कोरोनाची स्टाईल. कोरोनाची नाही, प्रोटेक्शन फ्रॉम सन. हा अच्छा, सनचा एक आहे. उन्हापासून सन प्लस कोरोना. तुला पण कोरोना झालाय? नाही. मग सण अच्छा, सन तू पण सनसाठी. हा सहसाठी पोहोचू शकतो आणि तिथे होंडा सिटी आहे. कोणाची ती होंडा सिटी? माझी. आणि बाहेर जाऊया. आता बाहेर जायचं. कुठे जायचं? कुठे? बाहेर जायचं. हा, ऊन आहे. मस्त ऊन आहे ना. हॅलो ऑल, वेलकम टू देवगड. आणि आम्ही एक काहीतरी अनाऊन्स करणार होता, जे ह्या दोन तीन व्लॉग नंतर येणार, म्हणजे आपला देवगडचा सिरीज संपल्यावर. थांबा, थोड्याने परत बोलूया. आणि आम्ही सुरू करणार आहोत नवीन सिरीज, सो स्टे ट्यून. हा, सिरीज मध्ये काय येणार? सिरीज आहे ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. हा ठीक आहे, चल नाही सांगणार आम्ही, पण सिरीज येणार आहे. सिरीज म्हणजे जशी नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनची सिरीज असते तशी येणार. बट नंतर बोलू. आपण करू शकतो. आणि असलं कलेक्शन्स. वेलकम बॅक टू चॅनल लव कलेक्शन एक्शन्स. आणि आज मी आलोय सीताईच्या गावी आणि आता मी विंडमिल बघणार आहे. विंडमिल आणि आज पण चला आता सीताची आजी आजोबाची का जरा कॅमेरामध्ये कॅमेरा खाली ठेवलं. वाडी आहे. सीताची आजी आजोबाची वाडी आहे. इतकी मोठी वाडी आहे. काहीच नाही लावलं मेरा त्या लोकांनी, स्वतःचीच झाडं आणले. वाव, मला आता पण कुठे आहोत? तुझ्या वाडीच्या मध्ये पण सीता आजी आजोबाच्या वाडी. हा, पण कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय. हाऊ डू यू फील? सनशाईनला या. खूप सुंदर वाटतं ना. आणि ही सुरूची झाडं आणि खूप सुंदर असं गाव आमचं. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे ना आमचं गाव. हा, तुझं गावाचं एवढीच कलर. हो का? आणि असा खालीच असा सुंदर असा बीच आहे, हा, घराच्या खालीच. लागतं ना पोटाला. आणि तिथे त्या विंड मिल्स, तिथे आम्ही जाणार आहोतच. मग तुम्हाला जवळून दाखवू. ओके, मी खाली जाते. हां, आणि आम्ही आता आले आहोत देवगडमध्ये परत. टेंबवलीवरून देवगड हार्डली 10 मिनिट्सवरती आहे. आणि आम्ही वसंत विजय या हॉटेलमध्ये जेवायला आले आहोत. ओके, विकी घेऊन जातोय आम्हाला. टिडिंग टिडिंग नाही कहाणी घर घरची. हां,
अच्छा, हे या काकांचं हॉटेल आहे आणि आता हे काका थोडंसं आपल्याला बद्दल रिव्ह्यू देतील. काका, हे देवगडवरून म्हणजे देवगडला जे कोणी येत असतील तर किती किलोमीटरवरती आहे? देवगड एस टी स्टँडपासून फक्त 1 किलोमीटरवर आहे. हां. आणि आपल्या इकडे काय काय स्पेशल असं मिळते? मालवणी जेवण म्हणून काय काय स्पेशल आहे? आम्ही प्रामुख्याने शहरातून येणाऱ्या ग्राहकांना की आमचं पारंपरिक मालवणी जेवण कसं उत्तम प्रतीचं मिळेल ह्याची काळजी घेतो. त्यामुळे आम्ही फक्त मालवणी जेवणच विकायचा प्रयत्न करतो. त्याच्यात प्रामुख्याने सुरमई थाळी, पापलेट थाळी, बांगडा थाळी, सौंदाळा थाळी, कोळंबी थाळी आणि आमचं कोकणात त्या पारंपरिक पद्धतीने मिळणारं चिकन, मटण आणि गावठी चिकन, त्याच्याबरोबर वडे, कालवा आहेत, तिसऱ्या आहेत, अधिक माकुल मसाला आहे, असे आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. पण सध्या कोरोना पिरियडमुळे थोडा कस्टमर कमी आहे, नाही तर आम्हाला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा इथं. हां, चालेल. चला मग आता आपण जेवणाकडे वळूया. ओके, धन्यवाद. आणि इथे बरेच सेलिब्रिटीसुद्धा येऊन गेलेले आहेत. टेडी बेअर मी ह्याच्यात ठेवू. ओके. बरेचसे सेलिब्रिटीसुद्धा येऊन गेलेले आहेत. ही फॅमिली रूम आहे आणि ते खूप सारे सेलिब्रिटीज येऊन गेलेत काका. हा त्यांचा कॉन्फरन्स रूम आहे आणि ही त्यांच्या जेवणाची रूम एकदम उत्तम प्रतीने स्वच्छता पाळून गेलेली आहे. आणि आता आम्ही टेंबवलीवरून निघून परत देवगडला आलोय आणि वसंत विजय म्हणून एक हॉटेल आहे आणि कोकणातली फेवरेट, सर्वांची फेवरेट अशी सोलकढी. कोण फिरवेल तो भाजी बघून. ओके. आणि आम्ही वसंत विजयमध्ये व्हेज थाली मागवली आहे. हे मल्हारचं सुंदर असं वरण भात आणि ही व्हेज थाली, कारण आज मंगळवार आहे म्हणून. नाही. आणि ह्या दोघांनी मटण थाली मागवली आहे, ती थोड्या वेळात मी दाखवते. आणि ह्या लोकांची मटण थाली आली आहे. आणि व्हेज थालीमध्ये इथे 4 भाज्या, वरण, पापड, अळूवडी, कोशिंबीर, एक स्वीट डिश अशी पूर्ण प्लेट मिळते. आणि ही मटण थाली. वो 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 जन्नत. हा देवगडचा बीच इतका सुंदर आणि इतका क्लीन, म्हणजे खूप पर्यटन आहे इथे. तरी सुद्धा पर्यटन फार आहे, तरी सुद्धा हा बीच पूर्ण क्लीन आहे. हे तुम्हाला थोडंसं अलग वाटत असेल, पण हा पाऊस पडतो आहे तिकडे, हा तिकडचा हा पाऊस आहे समुद्रामध्ये. आणि जो आपल्याला इतर वेळी दिसणार नाही रोडवरती, बिकॉज ते जास्ती डिस्टन्समध्ये असतो. म्हणजे रोडवरती पाऊस नाहीये, पण हां, तसं नाही डिस्टन्समध्ये नाही दिसत रोडवरती, बिकॉज रोडवरचं डिस्टन्स आपल्याला 1-2 किलोमीटर असते. हे ऑलमोस्ट 20 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, म्हणून आपल्याला पाऊस दिसतोय. आणि मल्हारला इकडे एक दीदी मिळाली आहे खेळायला, त्याची मजा झाली आहे. सगळ्यांशी प्लेन केलाय, फ्रेंडशिप केली आहे सगळ्यांशी. अरे वा, व्हेरी नाईस.